काय रे इथे परत कोणी वस्ती नाही केली? कशाची भीती? नमस्कार तात्या, माझं नाव कोकणातलं मालवण, हे माझं गाव. तात्यांचा मालवण या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत असा. तर आज 6 जूनला राज्याभिषेक दिनांक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनांक 350 वर्ष पूर्ण होतं. त्यानिमित्त भाऊ सामंत यांच्या संकल्पनेतून गणेश मेस्त्री दिग्दर्शित एक महानाट्य होता, मामा वर्कर नाट्यगृहात. त्यानिमित्त ही एक मोठी रिहर्सल चालू आहे. त्या रिहर्सलचे तुमका मी काही अपडेट देतोय, ते बघित राहा. मंगलमूर्ती परदास्याचा पराभवाचा. अगं काय ग तुझं नशीब, तू जाधवांची मुलगी भोसल्यांची सून बनलीस. तुझी आणि शहाजी राजांची जोडी अगदी लक्ष्मी नारायणासारखी शोभत होती. तुझं नशीब फुटलं. अगं पोरी, आपल्या जहागिरीवर सुलतानांची धाड पडली. या जिजाऊ काय ही भयंकर बातमी. पोरी, तुझा आबासाहेब लखुजीराव दौलताबादेस निजाम शहाच्या दरबारात गेलं होतं. तिथं बादशाहनं त्यांचं आणि तुझ्या खानानं तिला दिवसा डोळ्या पळवून नेलं. या सीतेसाठी लढायला एक बी जटाय आला नाही ग, आला नाही. युगा युगाचा गडबंधार यवन साखरी करी सरदार. मराठा मर्द होऊन पुरता, मराठा मर्द होऊन पुरता, छाटला शत्रूच्या भुजा, छाटला शत्रूच्या भुजा. स्वप्न प्राप्त झाले. सर्वत्र आनंदी आनंद झाला आणि गडावर बादशाची तयारी सुरू झाली. उगवला तारा तिमीर हरा करता शिवाजी राजा. उगवला तारा तिमीर हरा करता शिवाजी राजा.
शिरव, बाळाचं नाव काय ठेवायचं? नाव प्रलयंकारी शिवशंकराचं. त्रिपुरासुराशी लढताना शौर्याचा रणतांडव करणारा, हलाहल विषाला सहजी पचवणारा, गंगेचा रौद्र जलौघ मस्तकीच्या जटेत बांधणारा, कंठी जहरी सर्प खेळवत इतरांना शीतल चांदण देणारा, आपल्या तृतीय नेत्राच्या अग्नीनं दुष्टांचं भस्म करणारा तो शिवशंभो. त्याचं नाव ठेवायचं शिव, शिवराज, शिवाजी. कुणी तालेवर येतोय जणू. बघू बघू. अरे खरंच की कोण येतोय या वसाड मुलखा? या या असे पुढे या. राम 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 राम. आम्ही पुण्याला चाललोय. पुन्हा? मग येच तर आलं ना पुन्हा. पण इथे गावठाण कुठे? अहो कसला गाव कसलं काय, सारी मसनवट झाली. बादशानं सारं जाळून लुटून टाकलं. अक्षी राख रांगोळी केली पुण्याची. कुठका मणी बी उरला नाही. या उजाड गावाला आता कोणाचा बी आधार नाही. अरे बाजूला व्हा. कोण आहेत हे ठाव आहे का? पुण्याचे जहागीरदार शहाजीराजे भोसले यांचे सुपुत्र शिवाजीराजे. बघता काय? मुजरा करा. आऊसाहेब इथे तर काहीच नाही. राज्य मिळवायचं. खरं आहे तुमचं बोलणं कानाला लई वाढ वाटते. पण हे कसं होणार? एक राक्षसी ताकदीचा हैवान म्हणायचं हे. अहो त्यांना कोण हरवणार आहे? आपण या औक्षवंत लक्षात ठेवा, हा देश जसा वारकऱ्यांचा आहे तसाच धारकऱ्यांचाही आहे. इथे तत्वज्ञान श्री शंभो महादेव. आजपर्यंत आमच्या मायभूमीनं अनेक आक्रमणांचे चटके सहन केले. अत्याचारी सुलतानांचे राक्षसी अत्याचार सहन केले.
पण यापुढे हे होता कामा नये. आम्ही हे होऊ देणार नाही, कारण येथे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा आहे. 6 जून राज्याभिषेक दिना दिवशी 350 वर्ष पूर्ण होतात राज्याभिषेक दिना. त्यासाठी मालवणचा एक ग्रुप भाऊ सामंत निर्मित आणि गणेश मेस्त्री दिग्दर्शित एक भव्य दिव्य असा राज्यनाट्य बसवतात. त्यानिमित्त सावंतवाडीतून एक ग्रुप इलो स्वखर्चान तो आपली मेहनत घेता या नाटकासाठी. त्या ग्रुपचं नाव ऐकूया त्यांच्या तोंडून आणि किती मुलं कार्यरत. सर, ग्रुपचं नाव सांगा तुमच्या, किती मुलं आहेत? आणि विश्व डान्स अकॅडमी सावंतवाडी, आणि नाही म्हटलं तरी 25 मुलं आहेत. 25 मुलं आहेत तुम्ही, आणि कार्यक्रम पण करता, स्टेज शो वगैरे करतास तुम्ही. तर हे सावंतवाडीतून स्पेशली कोणतंही मानधन न घेता स्वखर्चान हे रिहर्सलसाठी येईल. अजून 1-2दा ते रिहर्सलसाठी येतील आणि कार्यक्रमासाठी येतील. तर खरंच तुमच्या ग्रुपसाठी शुभेच्छा माझ्या तात्यांचा मालवण या यूट्यूब चॅनलकडून. भयंकर संतापला आणि स्वराज्यावर बादशाही सेना चालून आली. स्पेशली अफजल खानाच्या भूमिकेत मालवणी लाईव्ह यूट्यूब चॅनलवाले लकी कांबळे तुमका दिसतले. अफजल खान म्हणजे लय खतरनाक. त्याचं नुसतं नाव ऐकलं ना तरी मोठमोठं राज सरदार चळचळा कापत्या. क्या शामियाना बनाया है. मरायची परवानगीच नाही. ह्या शिवशंकराचं नाव आणि खराच दुश्मनावर घाव. हर हर महादेव. खानाला जमलं नाही ते तुम्ही करून दाखव. सल्तनतची बगावत करणाऱ्या या घमेंडखोर शिवाचा अहंकार मी मातीत मिळवला. आता रहम दिल शहंशाह आलमगीर तुम्हारे ऊपर इनामों की खैरियत करेंगे. ये दरबार है, इसकी आदब रखिए. अरे जा, बादशाह समोर लाचारांनी शांत बसावं. पण शांत राहायला मी बादशाहचा नोकर नाही, मी सह्याद्रीचा सिंह आहे हे लक्षात ठेवा. बोलो कुछ नई खबर. कुछ खास नहीं जहां, सब खैरियत. ठीक है.
बागी छोकरा दक्खन का वो कुत्ता सीता भोसले। उस सिवा के पागलपन की नई नई कहानियां सुनकर तो हमें इतनी हंसी आती है, इतनी हंसी आती है। अच्छा सगळा संपल्यावर भाऊ सामंतांनी शिवप्रतिज्ञा घेऊन या नाटकाची रिहर्सल संपली असा घोषित केल्याने येत्या 6 जूनला महाराजांच्या राज्याभिषेकाक 350 वर्ष पूर्ण झाली। त्यानिमित्तान मालवणातल्या शिवप्रेमींनी या महानाट्य करूचं ठरवलेलं असा। तर येत्या 6 जूनला सगळ्यांनी मामावरकर नाट्यगृहात संध्याकाळी 7 वाजता येऊचा असा। या नाटकाचा प्रवेश विनामूल्य असा। सहकुटुंब सहपरिवार सगळ्यांनी यावा आणि आपल्या जागेची निराशा टाळा। तसाच आमचा ह्यो ब्लॉग जर आवडलो असाल तर आमच्या या ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि कोणी जर चॅनल आमचं सबस्क्राईब करू नसाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।